अहो, तुम्ही इथे दुकानात नाही गेला? गेलो होतो. माझं मन लागलं नाही तिकडे. खूप विचारायला लागले डोक्यात सारखे. म्हटलं काहीतरी काम करूया. एकदा काम सुरू झालं की डोक्यातले विचार नाहीसे होतील. द्या इकडे. राहू देते. तुम्ही खोलीत जाऊन विश्रांती घ्या जा. त्याने काय होईल? खोलीत परत एकटा पडलो की तेच विचार सुरू होतील. त्यापेक्षा एक काम बरं. अहो राहू दे म्हणतीये ना. का? एक साधा कांदा सुद्धा कापता येणार नाही इतका नालायक आहे मी? हो, असं काय बोलताय? काय करू मी? सांग ना, काय करू? एकीकडे जिने शिक्षा फरमावली ती माझी आई आणि दुसरीकडे जो शिक्षा भोगतोय तो माझा मुलगा आहे. काय होत असेल माझं? विक्रांत माझाही मुलगा आहे. मग तुला काहीच वाटत नाही? अगं, आपला मुलगा किती साधा आहे, सरळ आहे, सज्जन आहे. आजपर्यंत एकही गोष्ट अगदी लहानातली लहान सुद्धा त्याने आपल्यापासून लपवली नाही. हे असं काही तो करेल? गीताशी काहीतरी ऐकण्यात चूक झाली आणि आईने सुद्धा कुठलाही विचार न करता थेट त्याला माझ्या पंक्तीत आणून बसवलं. नाही, माझ्यातून झाल्या असतील काही चुका पूर्वी, पण विक्रांतच्यातून अशा चुका होणं शक्यच नाही. अगं, पण तू इतकी शांत कशी राहू शकतेस? तुला काहीच वाटत नाही? तुला काहीच म्हणायचं नाही यावर? तुम्हाला विक्रांतबद्दल विश्वास वाटतो आणि मला विक्रांतबद्दल खात्री वाटते. आपला विक्रांत कधीही खोटं बोलणार नाही, कधीही खोटं वागणार नाही. खरं ना? 100%. बघा ना, एवढं सगळं होऊन सुद्धा मला रडू येत नाहीये, धडधड वाढलेली नाहीये. बघताय ना तुम्ही काळजी नका करू. आपला विक्रांत असं कधीच वागणार नाही. आज तुम्ही स्वयंपाकघरासाठी वेळ काढलाय तर मग दोघं मिळून काहीतरी छानपैकी खायला करूया का? हो, बघताय काय, कांदा चिरायला घ्या. चला. आई, आता आम्ही कुठे खेळायचं? नको, नानू आजोबा आले परत ओरडतील. काय झालं रे? नानू आजोबा ओरडले. मी त्रास दिलात का त्यांना? नाही, आम्ही हॉलमध्ये खेळत होतो. ते आम्हाला ओरडले आणि म्हणाले आज जा. ते का ओरडले बाबा? अरे, तुमच्या आवाजाचा त्रास झाला असेल त्यांना. तुम्ही इथे खेळा. विजय काकाही आमच्या सोबत खेळत नाही. कोणीच चांगलं बोलत नाही आमच्याशी. असं का बाबा? सगळ्या मोठ्या माणसांसोबत भांडणं झाली आहेत का? आर्यन, असं काही झालेलं नाही. तुम्ही अंगणात जाऊन खेळा. पण तिथे पण नानू आजोबा ओरडले तर? नाही ओरडणार. जा जा बाळ. बर, चल. मुलांना सांगितलंस तसं खरंच काही झालेलं नाही. म्हणजे घरातलं वातावरण बदललंय हे मुलांनाही कळतंय की त्या. आता मी त्यांना काय सांगू मोहन? करेक्ट, मुलांना आता गप्प केलंस तू, पण अख्खं घर गप्प झाले गीता. त्यांना कधी बोलतं करणार आहेस आणि कसं? मी फक्त एक सत्य समोर आणलंय मोहन. हो, पण माझ्याशी बोलल्याशिवाय तू कुठलंही पाऊल उचलणार नाहीस हे मी तुला आधी सांगितलं होतं गीता. तुझ्यामुळे घरातला प्रत्येक जण डिस्टर्ब झालाय. दादा बहिणीला काय वाटलं असेल याचा विचार केलास तू? त्यांना काय धक्का बसला असेल हे असं सगळं समोर आलं त्यांच्या. पण कधी ना कधी ते उघड होणारच होतं ना मोहन. पण ते तू का उघड केलंस गीता, हेच माझं म्हणणं आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्यांना कळलं असतंच ना. तुला उघड करायची काय गरज होती? आई मला ओरडली तेव्हा तुला खूप वाईट वाटलं. एकटी पडली होतीस, त्रास झाला. पण त्यानंतर आई तुझ्याशी येऊन बोलली सुद्धा. पण तेव्हाचा अपमान बहुतेक तू अजून विसरलेली नाहीयेस. इगो फक्त इगोमुळे हे सगळं झालं असं नाही वाटत तुला?
मग काय करायला हवं होतं मी? गप्प बसून राहायला हवं होतं? इतकं मोठं सत्य घरात लपवलेलं असतं ना. अरे पण एकदम जाऊन अचानक आईला सांगायची काय गरज होती? जरा जरा पद्धतशीरपणे योग्य प्रकारे आईच्या कानावर घालता आलं असतं तर ही अशी तिडीक गेली नसती तिच्या डोक्यामध्ये. आईने मला शिक्षा केली तशीच ती विक्रांतला करते की नाही हेच बघायचं होतं ना तुला. असं नाही रे मोहन. हे घर पूर्वीसारखं परत कधी होईल मला माहित नाही. आणि मी हे चिडून बोलत नाहीये, पण तू मला सांग गीता, हे जे सत्य आहे हे सगळ्यांसमोर तू आणलंस, मग हे घर पुन्हा पूर्वीसारखं करणं तुला जमणार आहे? माई येऊ का आत? मुलांवर झालं का ओरडून? अगं मुलं किती आवाज करतात. ते घरात प्रसंग काय आणि ही वागतात काय? घरात काय प्रसंग आहे हे मुलांना काय कळणार? लहान आहेत ती. आई अगं घरात टेन्शन किती चाललंय ना, आणि त्यातनं हा त्यांचा आरडाओरडा खेळणं मला नाही सहन होत. जे काय झालं ना नानू, ते माझ्यात आणि विक्रांतमध्ये आहे. त्याची झळ पोरांना लागता कामा नये. त्यांना खेळू द्या. उगाच त्यांच्यावर ओरडू नका, मला सहन होणार नाही ते. पण माई, घरातली ही शांतता किती अंगावर येते त्याचं काय? हे बघ, मला काही घरात दहशत निर्माण करायची नाहीये. ज्याची चूक होती त्याची त्याला मी शिक्षा दिलीये. आता बाकीच्यांनी तरी नेहमीसारखं वागा, निदान तसा प्रयत्न करा. हं. मुलांवर ओरडू नका. त्यांना हवं तसं खेळू द्या. त्यांच्यावर उगीच राग काढू नका. कळलं का? ठीक आहे, येतो माई. हलके जरा मीठ आण. अगो बाई, आजही मीठ कमी पडलंय का? काय असं होतंय कोण जाणे. बघ नानू मामा, ऍक्च्युली आई तिखट जास्त आणि मीठ कमी पडलंय. मी ना आज चवच नाही घेऊन बघितली. नाही असू दे, एखाद दिवस होतोच. म्हणजे आई आज तुम्ही जेवण नाही केलंय? नाही मी केलंय, म्हणजे मदत केली मी तिला. काय सांगतोयस काय? म्हणून गडबड झाली की काय? हा, असेल. अरे मामा, एखाद दिवस खा ना. तू रोज तिखट बोलतोस तर आम्ही पचवतोस ना. अरे माझं वय बघ ना, आणि मग सांग मला जास्तीचं तिखट पचवायला. तसं नाही मोहन काका, पण ऍक्च्युली मला डॉक्टरांनी ना पौष्टिक आणि ताजं जेवण जेवायला सांगितलंय. रोज रोज असं व्हायला लागलं तर जरा पंचायत होईल ना. काल सुद्धा असंच झालं होतं. झालंय माझं. तुम्हाला काय वाढू? हा, नको. मला जरा भाजी वाढ. मी मीठ घेईन नंतर त्यावर. हो. अहो, हलके अगं जरा लक्ष देत जा ना स्वयंपाक करताना. नाही म्हणजे एरवी जेवण टेस्टीच असतं, त्यात काही प्रश्नच नाहीये. पण 2 दिवस झाले जरा. मी तुमच्यासाठी भाजी घेऊन येते. नाही नको नको, माझंही झालंय. आई तुम्ही तरी थांबा
ना माझ्या बरोबर. म्हणजे सगळे असे एकामागोमाग एक निघून गेले, कोणी काही बोललंच नाही. तुला काही हवंय का? काय वाढू? आई, आजींनी सांगितलंय विक्रांतशी बोलायचं नाही. मग आपण का एकमेकांशी नीट बोलत नाही आहोत? ठीक आहे, मी सुद्धा बडबड करत नाही, माझ्या रूम मध्ये जाते. मोनिका, मोनिका, मी तुमच्याशी बोलण्याच्या किंवा तुमचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहे असं वाटतंय का तुम्हाला काकी? मोनिका हे बघ, प्लीज काकी, आपल्यात ना मैत्रीचं ना दुसरं कुठलंही नातं आहे, असं मी समजते. हे बघ मोनिका, माझ्या मनात एक राग होता जो तुझ्यावर निघाला, पण तो तुझ्यावर नव्हता किंवा असू दे ना काकी, ते झालं ते झालं. मला ना आता छान म्युझिक ऐकायचंय, छान वाचायचंय. कारण मला आजींनी सांगितलंय की गर्भसंस्काराची पुस्तकं वाचल्यावर मनावर चांगला परिणाम होतो. आणि तुम्ही फार वेळ इकडे बोलत बसलात ना तर तसं होऊ शकणार नाही. सो प्लीज. मोनिका, विक्रांत तुला काही काकी, आमच्याबद्दल अजून काहीच विचारू नका. आता आमच्यामध्ये जे नातं उरलंय ते उरलंय. आमच्या नात्यात जर अजून कटुता आली तर त्यासाठी फक्त तुम्ही जबाबदार असाल काकी, फक्त तुम्ही. माई येऊ का? ये बाबा ये. तुझ्याशी बोलण्याची ही वेळ नाही, पण काय ना, बोलल्याशिवाय राहवतच नाही. मी तुला हे आवरायला मदत करू का? नको रे, हे काम मी संपवणार आहे. माई, मला माहिती आहे कुठलंही पाऊल तू पूर्ण विचारांतीच टाकतेस. माही, यावेळी मात्र शिक्षा असमान झाली असं मला वाटतं. असमान? कसं असमान? मोहन माझ्याशी खोटं बोलला, मी त्याला शिक्षा केली. विक्रांतनी माझ्यापासून खरं लपवलं, मी त्याला शिक्षा केली. मी दोघांनाही शिक्षा केली. मग असमान कसं? नाही, मोहनवर तू चिडलीस, हो, पण लगेच बोलायलाही लागलीस. इतकंच काय, पण गीताची जाऊन तू समजूत काढलीस, हो ना? मग विक्रांतच्या बाबतीत तेच का नाही करत? फरक आहे मधू, दोन्ही गोष्टीत फरक आहे. त्याला ही शिक्षा एकट्यानेच भोगायला पाहिजे. विक्रांतने कबुली दिली ना की त्याच्या हातून घडू नये ते घडलं, जे मोनिकाने आपल्याला सांगितलं. पण माई, जरा विचार कर, टाळी काही एका हाताने नाही वाजत का? मग शिक्षा फक्त आपल्या पोराला का ग? मधू, तुला जे वाटलं ते एकदम बरोबर आहे, पण मला सांग, आपण अपेक्षा आपल्या माणसांकडूनच करतो की नाही? अरे, ज्याला आपण लहानाचं मोठं केलं, ज्याच्यावर संस्कार घडवले,
बऱ्या वाईटाची शिकवण दिली. तो जर असं वागला तर त्याला शिक्षा द्यायला नको. झाल्या प्रकारात मोनिकाचाही हातभार होता ना, तिलाही शिक्षा व्हायला हवी. चूक तिची आहे ना. पण मधू ती आता गरोदर आहे, एका नव्या जीवाला जन्म देणार आहे. तिच्या मनाला त्रास होईल अशी कुठलीही शिक्षा मला तिला द्यायची नाहीये. अरे ते बाळ जन्माला यायच्या आधीच मी त्याला का बरं शिक्षा द्यायची? अशी मी कुठलीही शिक्षा तिला देणार नाहीये. मी तिला शिक्षा देणार आहे, पण ती नंतर. माई, तुझं बरोबर असेलही कदाचित, पण मला वाटतं तू पुन्हा एकदा विचार करावा. या गोष्टीचा तुलाही त्रास होतोय. हे जे सगळं करतेस ना, त्यातून कळतंय मला ते. मधू, तू बोलतोस ना तेव्हा मला बरं वाटतं. खरं सांगू मधू, खरं तर मी तुझीच वाट बघत होत. कारण असं काही घडलं ना की माझ्यापर्यंत पोचण्याचा तू एक दुवा आहे रे. माई, येतो मी. मला जे वाटलं ते मी बोललो. काळजी घे. तुला काय वाटलं तर मला सांग माई, मी तुला जरूर मदत करेन. हे सांगायला हवं का मधू? येऊ.